नमस्कार, NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत। आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी थेट बेंगळूरमधून माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटक प्रज्वल रेवण्णा यांना मोलकरणींवरील बलात्कार प्रकरणात बेंगळूरच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या निकालाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे। प्रज्वल रेवण्णा यांच्या विरुद्ध 28 एप्रिल 2024 रोजी म्हैसूरमधील KR नगर येथे त्यांच्या 47 वर्षीय माजी मोलकरणीने बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार प्रज्वल रेवण्णा यांनी पीडितेवर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार केले। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला तो म्हणजे पीडितेने जपून ठेवलेली CD, ज्यावर फॉरेन्सिक तपासणी प्रज्वल यांचे शुक्राणू आढळले। त्यांच्या अत्याचाराचा व्हिडिओ आणि विशेष तपास पथकाला मिळालेल्या पेन ड्राईव्ह मधील 2500 हून अधिक अश्लील व्हिडिओज। 1 ऑगस्ट 2025 रोजी विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णा यांना भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। यासह 10 लाख रुपयाचा दंड आणि पीडितेला 7 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। हा निकाल कर्नाटकातील राजकारणावर काय परिणाम करेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे।